ही आहे आपली पूर्णा. परंपरा, संस्कृती, बाजारपेठ, श्रद्धा आणि विकास यांनी सजलेलं छोटं पण दमदार शहर. इथलं प्रत्येक ठिकाण एक कथा सांगतं आणि त्या कथाचा धागा विणला आहे पूर्णाच्या मातीमध्ये. पूर्णाची ओळख इथल्या रेल्वे स्टेशन शिवाय पूर्णच नाही. रोज हजारो लोकांची ये जा आणि गावाला जोडणारा हा मुख्य जीवाधार, शांतता आणि अध्यात्म यांचं सुंदर मिश्रण असलेला श्री गुरु बुद्धी स्वामी मठ. हजारो भक्तांचं श्रद्धास्थान. इथल्या कलशापासून ते सभोवतालच्या वातावरणापर्यंत प्रत्येक दृश्य मनाला स्थिर करतं. पूर्णातील बौद्ध विहार समता, बंधुता आणि विचाराची पवित्र अशी जागा. ही दरगाह, मस्जिद पूर्णाच्या मुळात रुजलेल्या श्रद्धेची, सद्भावनेची आणि शांततेची ओळख. शहराच्या हृदयात वसलेलं भवानी माता मंदिर, देवतेच्या कणखर शक्तीने गावाचं रक्षण करणारी पवित्र अशी ही एक जागा. प्राचीन इतिहास आणि भक्तीने नटलेलं महादेव मंदिर. इथलं वातावरण स्वतःची दिव्यता सांगतं. सोनेरी परंपरा जपणारा सराफा बाजार आणि त्याच परिसरात उभं असलेलं जागृत हनुमान मंदिर. प्रभू श्री रामाच्या मूर्तीचा तेजस्वी चेहरा, कलशावरचा सूर्यप्रकाश. हे दृश्य प्रत्येक भक्तांच्या मनाला शांत करणार. घनगंभीर शांतता असलेलं जैन मंदिर साधेपणा, संयम आणि शांती यांचं दुसरं प्रतीक आहे. आणि हा आहे जगज्योती महात्मा बसवेश्वर चौक. व्यापार आणि भेटीगाठींचं मुख्य केंद्र. इथूनच पूर्णा दररोज चालते. पूर्णेश्वर मंदिर, पूर्णा नदीचं शांत वाहनं आणि धरणाचा भारदस्त देखावा या शहराची अस्सल नैसर्गिक ओळख आहे. आणि ही आहे कृषी उत्पन्न बाजार समिती, मार्केट कमिटी आणि अडत लाईन शेतकरी, व्यापारी आणि आर्थिक चक्र यांचं केंद्रबिंदू. अमृतनगरचं क्रीडा संकुल, युवा वर्गासाठी संधीचं मैदान, नवीन रेल्वे फ्लायओव्हर, शहराच्या वाहतुकीला दिलेलं आधुनिक उत्तर. आणि आता आपण भेटणार आहोत पूर्णाच्या विकासात सातत्याने काम करणाऱ्या एका महत्वाच्या नावाला. संतोष एकलारे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा प्रवेश झाला साधारणतः 1990. 2001 मध्ये त्यांची सुविद्य पत्नी सौभाग्यवती प्रेमला संतोष एकलारे या नगरसेवक पदावर निवडून आल्या. यानंतर 2011 मध्ये संतोष एकलारे स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आले आणि तिथून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. 2016 मध्ये त्यांच्या आई नगराध्यक्ष झाल्या. एक कुटुंब पण एक कामगिरी. ही 3 पिढ्यांची लोकांच्या विश्वासातून उभी राहिलेली परंपरा. संतोष एकलारे हे नाव फक्त राजकारणाचं नाही, ते पूर्णाच्या बदलाचं एक प्रतीक आहे. कोणीही त्यांच्याकडे गेला तर हसत मुखाने त्यांचं स्वागत करणं हे त्यांचं आद्य कर्तव्य आणि हा त्यांचा स्वभाव आहे. आणि 2016ला त्यांच्या मातोश्री थेट जनतेमधून नगराध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी पूर्णा शहरातील प्रलंबित असलेले मोठमोठे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सुरुवात केली. एका व्यासपीठावरून संतोष एकलारे यांनी माझ्या कार्यकाळात महाराजांचा पुतळा उभारला नाही तर मी राजकारणातून संन्यास घेऊन निघून जाईल अशी शपथ देखील घेतली होती. आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा या चौकामध्ये स्थापन केलेला आहे. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, मेन रोड, शहरातील मुख्य रस्ता ज्याची दुरावस्था झालेली होती, दिव्यांच्या उजेडाने सुधारलेला हा रस्ता त्यांच्या कार्यकाळामध्ये व्यवस्थितरित्या पार पडला. त्यानंतर गुड मॉर्निंग रोड, पूर्णा शहरातील बराच वर्ग हा सकाळी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जात असतो. त्यानंतर
त्यांच्याच कार्यकाळामध्ये नगरपालिका कार्यालय या इमारतीच्या बांधकामासाठी गती देऊन त्यांच्या कार्यकाळात ही इमारत पूर्ण झाली. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी राजे छत्रपती संभाजी महाराज व्यापारी संकुल लहान मोठ्या व्यवसायांना दिलेली एक नवीन दिशा आणि अंबिका नगर जवळील गार्डन कुटुंबासाठी मनोरंजन आणि मुलांसाठी खेळ आणि परिसरात उत्साह पसरवणारी ही एक जागा आहे. आगामी प्रकल्पामधून इथल्या स्थानिकांना मातोश्री शुगर फॅक्टरी, हटकरवाडी या ठिकाणी अनेक युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार. पूर्णा शहरातील सर्वांना माझा नमस्कार. मी संतोष अप्पाराव एकलारे, पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या थेट अध्यक्षपदासाठी माझ्या सुविध पत्नी सौ प्रेमला संतोष एकलारे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवारी दिली आहे. मागील पंचवर्षी काळात आई अध्यक्ष असताना बरेच कामे आम्ही केली. त्यात प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, तसेच विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा, छत्रपती राजे संभाजी महाराज व्यापारी संकुल व नगर परिषद प्रशासकीय इमारत उभारली. आता येणाऱ्या पंचवार्षिकमध्ये जगत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांचा अश्वारूढ पुतळा, तसेच साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा मानस आहे. तसेच मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न राहील. पुन्हा सेवा करण्याची संधी आम्हाला द्यावी. मी जनतेस आवाहन करतो की माझ्या पत्नी सौ प्रेमला संतोष एकलारे यांना मशाल या निशाणीवर मतदान करून भरघोस मताने विजयी करावे, ही नम्र विनंती. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. पूर्णा शहरातील सर्वांना माझा नमस्कार. मी सौ प्रेमला संतोष एकलारे, पूर्णा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या थेट अध्यक्षपदासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उमेदवार म्हणून उभी आहे. मी जनतेला आवाहन करते की मला मशाल या निशाणीवर मतदान करून भरघोस मताने विजयी करावे, ही नम्र विनंती. धन्यवाद.